माणसाचं चित्त जर शुद्ध असेल तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा खाऊ शकत नाही। या जगामध्ये जर कोणी आपले शत्रू असतील ना तर ते सुद्धा कोण होतात शुद्ध चित्तामुळे आपले मित्र होतात। म्हणून द्वैत भाव विसरोनी बळी तुकोबारांच्या मनातला द्वैत भाव तू घालवलास। म्हणून अंबे जगदंबे आम्ही तुझ्या नावाचा गोंधळ करणार आहोत। म्हणून एकदा त्या अंबा मातेला आपण आपल्या गोंधळाला पाचारण करूया। ये ग अंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, ये ग अंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई तुझा शंभर वाजला, अंबाबाई तुझा शंभर वाजला, जसं आपण देवी मातेच्या समोर घट बसवतो तसं जेजुरीमध्ये सुद्धा खंडोबाच्या मंदिरासमोर काय करतात स्थापना करतात। म्हणून देवी आणि खंडेराय हे वेगळे नाहीयेत। या जगामध्ये आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये वेगवेगळ्या रूपाने प्रकट झालेले आहेत। म्हणून एकोहम भवश्याम तो देव या जगामध्ये एका रूपाने नटला आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात तो देव आमच्या भक्ताकरता या जगामध्ये प्रकट झालेला आहे। म्हणून संत महात्मे म्हणतात की संत उद्धाराचा ज्ञानाचा मार्ग दाखवलेला आहे। संतांनी सांगितलेल्या भक्ती मार्गाने आपल्याला जायचं। एक उदाहरण सांगते बघा। संत महात्मे म्हणतात बाबांनो तुम्ही हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा, आळंदीला जा, पंढरपूरला जा, जन्माला आलात ना पायाचं पुण्य ही तीर्थयात्रा करा।
आणि जन्माला येऊन नुसत्या संसाराच्याच वाऱ्या केल्या, म्हणजे कंपनीपासून घरापर्यंत, घरापासून कंपनीत. त्याला कीर्तन माहिती नाही, त्याला भजन माहिती नाही, त्या माणसाचा जन्म फुकट गेला असं समजा. काय करायचंय? जन्माला आलात ना, परमेश्वराची भक्ती करायची. शेवटचं छान उदाहरण सांगते बघा. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीत दोघ जण नवरा बायको बसले होते. कोण बसले होते? ते नाही तुमचं. माकड आणि माकडी कुठे बसले होते ते लक्ष येते. दोघा नवरा बायकोच्या छान गप्पा चालू होत्या. आणि गप्पा चालू असताना तेवढ्यात तिथल्या प्रजेचा गप्पा चालू असताना त्या विहिरीतून एक आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ही आकाशवाणी त्या माकडीने ऐकली. स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असतं, त्या फार भावनिक. तर माकडीने ऐकलं, तिने सांगितलं, हो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी? त्यानं सांगितलं, नको, बरं आहे आपलं माकडाचं. तिने सांगितलं, अहो मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. इकडे लक्ष द्या मंडळ. अहो मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. मनुष्य जन्मान मिट्टी में घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. म्हटलं इतका सुंदर देह प्राप्त झालाय, चला म्हटली मारू उडी. त्या माकडाने सांगितलं, तू इतकी आग्रह करते ना, मग आपण विहिरीमध्ये मारू, पण एका अटीवर. म्हणे कुठली? त्यानं सांगितलं, मी मारायचं उडीन, तू राहायची झाडावर बसून. असं नको व्हायला. ती म्हटली, तेवढा बायकोवर विश्वास नाही का? हवं तर म्हटली हात पकडा. दोघा नवरा बायकोने एकमेकाचा हात पकडला. ते माकड म्हटलं, 1 2. दादा जरा तिकडचा कॅमेरा बंद करा प्लीज, सगळे लोक त्याच्याकडे बघ. आता असं म्हटल्यानंतर तिनं सांगितलं, दोघा नवरा बायकोने त्या विहिरीमध्ये उडी मारली, आणि उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष, आणि त्या माकडीनीच झाली सुंदर स्त्री. दोघे जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. प्रशंसा करता करता ते माकड म्हणतं, तू किती छान दिसते. ती म्हणते, तुम्ही किती छान दिसताय. ती म्हटली, आता छान वगैरे दिसायचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, आता पटकन कुठेतरी आपण आळंदीला जाऊ, एखादा गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या आयुष्यामध्ये या मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्यानं सांगितलं, अगं तिनं सांगितलं, त्यानं सांगितलं, अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो. आता तू म्हणते गळ्यामध्ये माळ घालायची, हरिपाठाला जायचं, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, म्हणजे माझं खाणं पिणं मी बंद करायचं. म्हटला तो, म्हटला मला माणसाचं नको, माझं माझं माकडाचंच बरं. आता असं म्हटल्यानंतर तिने सांगितलं, हो आता किती खाता, अर्ध्याला जास्त वय झालं. बघा एकदा कीर्तन संपलं, 80 वर्षाची म्हातारी माझ्याकडं माळ घेऊन आली. म्हटली, ताई मला तुमच्या हातून माळ घालायची. म्हटलं, आजी मी इतकी लहान, तुम्ही 80 वर्षाच्या, तुम्हाला माझ्याकडून माळ घालावी अशी का वाटलं? ती म्हटली, बाई आता कुठं चावतं का? लक्षात आलं, चावत नाही म्हणून माळ घालायची. बघा मग आता 1-2 मिनिटं थांबा. तिने सांगितलं की आता किती खाता, आता माळ घाला, जीवनाचा उद्धार करून घ्या. अरे कितीतरी बायका आपल्या नवऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण माकडं ऐकत. पुरुष लोक तुम्ही गैरसमज करू नका, मी माकडाबद्दल बोलते, माणसाबद्दल बिलकुल नाही. आता त्याने काय ऐकलं नाही. तो म्हटलं, माझं माझं माकडाचं बरे, मी विहिरीमध्ये उडी मारतो. तिने सांगितलं, ऐका नका मारू उडी, नका मारू उडी. त्यानं काय त्याच्या बायकोचं ऐकलंच नाही, आणि त्यानं जे विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर त्या माणसाचं झालं परत माकड. बघा जे पुरुष आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. सगळं नाही बरं चांगलं ऐकायचं असतं. बघा आता त्या माणसाचं झालं माकड, आणि माकड झाल्याबरोबर ते माकड विहिरीच्या वरती आलं. आता विचार करा, त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री, आणि तिचा नवरा ते माकड, कसा दिसत असेल जोडा? कल्पना करा. तिथल्या प्रजेचा राजा फिरण्याकरता आला, त्यानं बघितलं, अरे इतकी सुंदर स्त्री, तिचा हात माकडाने धरलाय, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून तो राजा पळत पळत गेला, त्याने त्या स्त्रीच्या हाताला धरलं, आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे चालला. त्या वेळेला
ते माकड पाठीमागून रडत होतं, सांगत होतं राजेसाहेब नेऊ नका तिला, ती माझी बायको आहे. खरं सांगतो तुम्हाला, ती माझी बायको आहे. आता मला सांगा, माकडाने किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायका मिळेल. म्हणून प्रत्येकानं ऐका, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत, लक्षात आलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ज्या ज्या मायबापाला आपल्या मुलाचंच काहीतरी चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर खूप कृपया करून आपली मुलं रात्री बेरात्री घराच्या बाहेर काय काय करतात याची जरा चौकशी करा. आपल्या मुलांना भक्ती मार्गाला पाठवा, हरिपाठाला पाठवा, भजनाला पाठवा, कीर्तनाला पाठवा. तुमच्या मुलांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे संत महात्मे आपल्याला सांगतात, तुकोबारे म्हणतात, तुम्ही एवढंही सांगून जर आमचं ऐकलं नाही तर हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, सरते शिवसेवा काळ बांधून नेईल. सरते शिवसेवा, सरते शिवसेवा काळ बांधून नेईल. सरते शिवसेवा, एखाद्याला धोनी आमच्या काय जाईल. प्रत्येक